हॅलो, मी प्राजक्ता. स्वागत. तर आता आपण आलेलो. हाय हॅलो, मी प्राजक्ता. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी राजस्थानचे व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे, पण हा व्हिडिओ मी मध्येच अपलोड करत आहे. याचं कारण हा व्हिडिओ खूप लेट होईल, त्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. आज आहे शर्विलचं बोर स्नान आणि माझं भारतातलं हळदी कुंकू. तर हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज शर्विलचं बोर स्नान, त्यासाठी मी खूप सारी तयारी केलेली आहे. 4-5 दिवसांपासून माझी प्रिपरेशन चालू आहे आणि माझ्यासोबत माझ्या फ्रेंड्स पण आहेत इथे. ही आहे दिव्यानी आणि ही माझी फ्रेंड आहे अश्विनी आणि हा शिवांश. तर आता बोर स्नानची तयारी झालेली आहे, सर्व डेकोरेशन वगैरे झाले. तर सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर चला आपण आधी डेकोरेशन पाहूया आणि त्यानंतर बोर स्नान झाल्यानंतर हळदी कुंकूचा प्रोग्राम चालू करणार आहे. तर तो पण तुमच्यासोबत सर्व शेअर करेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज हळदी कुंकू आणि शर्विलचं बोर स्नान दोन्ही असल्यामुळे दोन वेगवेगळी रांगोळी काढण्यापेक्षा मी अशी बोर न्हाण आणि हळदी कुंकू अशी एकत्र रांगोळी काढली. आणि UK काही रांगोळी काढण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तिथे कार्पेट फ्लोअर असायचं. म्हणून मग इथे आता आल्यापासून हळूहळू रांगोळीची प्रॅक्टिस चालू आहे माझी. तर अशा प्रकारे मी रांगोळी काढली आणि इथे घरामध्ये छान सुंदर असं बोर न्हाणचं डेकोरेशन केलेलं आहे. फुलांच्या माळा वगैरे लावल्या, थोड्याफार काईट्स लावलेल्या आहेत. आणि शर्विलची खूप हौस होती. त्याने खूप सारे व्हिडिओज पाहिलेत. यूट्यूबला मुलं पाहतातच, तर त्याने असं व्हिडिओ पाहिले. त्यामुळे खूप दिवसापासून तो मागे लागला होता. बिस्किट ट्रेन बनवायची, बिस्किटचा सोफा चेअर बनवायची. त्यासाठी हे माझी प्रिपरेशन चालू होती. तर हे सर्व मी बनवलं. चॉकलेट्स आणले होते, बिस्किट्स, म्हणजे बोरनांसाठीच्या काही गोष्टी लागतात त्या आणलेल्या. आणि ते तुम्ही पाहू शकता, सुंदर असं डेकोरेशन केलं. तर आता बोरनान आपण म्हणजे जनरली मुलांचं करतो, 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान केलं जातं. पण ते बोरनान का करतात त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण बघूया. 1 ते 5 वयोगटातील मुलांसाठी आयोजित केलेला हा एक समारंभ आहे, ज्याला बेरी म्हणजेच बोरं आणि नाहन म्हणजे बात म्हणजेच बोर न्हाण असं म्हटलं जातं. आणि बोर न्हाण ही एक मजेदार परंपरा आहे, जी मुलांच्या रोग प्रतिकारक शक्तीचे पोषण करण्यासाठी केली जाते. ते आपण पुढे पाहणारच आहोत. या लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन पण लपलेला आहे. तर सर्वात पहिलं बोर न्हाण हे श्रीकृष्णाचं केलं होतं, कारण पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायची. वर्ष पूर्ण झाल्यानंतर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा समारंभ असायचा. त्यानंतर मग बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोरं, हरभरे, उसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या सोहळ्यात केला जायचा. आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हटलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. सोहळ्याच्या दिवशी घर सजवलं जातं. मुलांना हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची जास्त सवय असते, त्यामुळे मग त्यांचं औक्षण करून बोरं, गोळ्या इत्यादींचा त्यांच्या डोक्यावर वर्षाव केला जायचा. आणि मुलं हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग पण व्हायचे, आवडीने खातात. आणि आजही बोरनान उत्साहाने साजरं केलं जातं. पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा कौतुक सोहळा अजूनच रंगतदार होत चाललेला आहे. आता थोड्या वेळापूर्वी शर्विलचं छानपैकी असं बोर स्नान सेलिब्रेट झालं. आणि आता मैत्रिणी आलेल्या आहेत, आमच्या सोसायटीतले सर्व मैत्रिणी आहेत माझ्या. आणि आता आपण हळदी कुंकूचा प्रोग्राम स्टार्ट करूया. आणि त्यासोबतच छान असा उखाण्यांचा पण कार्यक्रम आपण करणार आहोत.
तर मैत्रिणींनो, आपण या पौष महिन्यामध्ये हळदी कुंकू करतो, पण या हळदी कुंकू करण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? कारण की हळदी कुंकू करण्यामागचं खरं तर कारण नाही, तर खूप सुंदर असे विचार आहे. कारण पौष महिन्यामध्ये हळदी कुंकू करतात. पूर्वीच्या काळी कसं असायचं की या काळात शेतीची सर्व कामं संपलेली असायची आणि महिलांना थोडासा निवांत वेळ असायचा. एरवी कशी भरपूर कामं, प्रचंड जबाबदाऱ्या असल्यामुळे भेटीगाठी, गप्पा गोष्टी यासाठी वेळ मिळणं त्यांच्यासाठी कठीण असायचं. म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला जायचा. हा केवळ एक समारंभ नव्हता, तर महिलांना एकत्र आणण्याचा सुंदर असा प्रयत्न होता. हळदी कुंकूला आपल्यामध्ये एक वेगळंच आणि पवित्र स्थान आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुवासिनी एकमेकांना आमंत्रित करतात, हळदी कुंकू लावत गोडधोड खायला देतात आणि सुंदर भेटवस्तू वाण म्हणून देवाणघेवाण करतात. आणि आजही हा समारंभ केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर तेवढ्याच आपुलकीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. तर चला आपण उखाण्यांना सुरुवात करूया. ही आहे अमृता. अमृता पहिला उखाणा घेणार आहे. अमृता घेते ना? रेडी? जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण, चंद्रकांतरावांचं नाव घेते, हळदी कुंकाचं कारण. अरे वा वा वा, छान छान छान. ही आहे माझी दुसरी मैत्रीण स्वाती. स्वाती उखाणासाठी रेडी आहे ना? हा, आता तू एवढं प्रयत्न म्हटले, एवढे कष्ट केले आपण म्हणायला. दातात दात 32 हा. सासूबाई माझ्या काही कामाला लावत नाहीत हात. असं पुढे 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 माझ्या सासूबाई म्हणतात, काळी मातीत माती, काळी माती तुला काय दाखवायला आणली. आणि मग त्यावर माझं असं म्हणणं आहे, आणि हा उखाणा स्पेशल राणीसाठी घेते. राणी म्हणते, राणी US मधून रिटर्न, राणी आहे फार हौशी. युके वाली माझी मैत्रीण राणी आहे फार हौशी. तिच्या हळदी कुंकाच्या निमित्ताने वैभव रामांचं नाव घेते, तिच्या हळदी कुंकाच्या दिवशी. अरे स्वाती, धन्यवाद माझ्यासाठी छान असा उखाणा घेतला त्याबद्दल. आणि आता आपण पल्लवीताईंकडे जाऊया. या आहेत पल्लवीताई. उखाणासाठी रेडी आहे ना? हा, बोला. अंगणात होती तुळस, पवित्राचे स्थान, चंद्रकांत पाटीलचं नाव घेते, मीला सौभाग्य भाग्याचं नाव. अरे वा वा, छान 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 छान. पल्लवीताई, खूप छान असा उखाणा घेतलाय तुम्ही. आणि आता आपण जाऊया साक्षीकडे. ही आहे साक्षी. नाव घ्या करू नका गजर, शंतनूंचं नाव घ्यायला मी कायमच हजर. अरे वा वा वा, छान छान छान. सर्व मैत्रिणींनी छान असा उखाणा घेतलेला आहे. चला मी पण तुमच्यासोबत चांदीच्या ताटात रेशमी खण, चांदीच्या ताटात रेशमी खण, विजयरावांचं नाव घेते, आहे हळदी कुंकवाचा सण. सासूबाई स्पेशल येतात ना माझा. आमच्या कार्य घ्यायला होतं ना, सारखे काय कारण मी एकच घेते. किती छान चांगले कार्य पोरा म्हटलं. आमच्याकडे प्रकार नाही काही सांगते नाव म्हणजे तेलुगू तरी मला शिव्या दिल्या ना तरी तेलुगूला ना. चला, आता या मैत्रिणी पण अजून आलेल्या आहेत. तर आता हळदी कुंकू झालंय आणि आता आपण त्यांना पण उखाणा घेण्यासाठी रेडी आहेत ना सगळ्या? तर चला आपण उखाण्यांना सुरुवात करू. आपण स्वातीताईंपासून सुरुवात करूया. स्वातीताई रेडी ना उखाण्यासाठी?
पैठणीवर शोभून दिसते मोराची जोडी. संदीप रावांच्या आयुष्याला आली माझ्यामुळे गोडी. स्वातीताई खूप छान उखाणा घेतला. थँक्यू. आता आपण जाऊया अर्चनाकडे. ही आहे अर्चना. अर्चना उखाण्यासाठी रेडी ना? हो. घे मग. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी. दत्तात्रय रावांचं नाव घेते प्राजक्ताच्या हळदी कुंकवाच्या वेळी. अरे वा वा, थँक्यू. माझ्यासाठी उखाणा घेतला. अर्चनाने खूप छान असा उखाणा घेतला. आणि आता आपण जाऊया वैशालीताईंकडे. रेडी आहेत ना तुम्ही? यस. पहाटेच्या वेळी उमलतात कळी, प्रभाकर रावांचं नाव घेते प्राजक्ताच्या हळदी कुंकाच्या वेळी. अरे वा वा, छान छान. थँक्यू. वैशालीताईंनी छान असा उखाणा घेतलाय. आणि आता आपण जाऊया अंबिकाकडे. अंबिका हाय. हॅलो. उखाण्यासाठी रेडी ना? हा घे. तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी आणि सिद्धरामचं नाव घेते प्राजक्ताच्या घरी हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा वा वा, छान छान छान. महाराष्ट्रात आहे आता पुण्याचे लोक घेतले. तर सर्वांनी छान पैकी असे उखाणे घेतलेत. आणि अमृताला अजून एकदा उखाणा घ्यायचंय. अमृता रेडी आहे ना? ती ऑलवेज रेडी असते उखाण्यासाठी. जीवनाच्या सृष्टीत चंद्र सूर्य आहेत माळी. चंद्रकांत रावांचं नाव घेते प्राजक्ताच्या हळदी कुंकाच्या दिवशी. अरे वा वा, छान छान छान. थँक्यू. प्राजक्ता तू पण घे आता उखाणा. घेतलाय आमच्यासाठी. आम्ही नाही ऐकलं. तर मी मगाशी उखाणा घेतला होता, पण आता सर्वांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा उखाणा घेते. चांदीच्या ताटात रुपेरी खण, विजयरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचं सण. तर फ्रेंड्स, आता अजून बाकीच्या मैत्रिणी राहिल्या होत्या, त्या आता आलेल्या आहेत. त्यांना हळदी कुंकू दिलं आणि आता आपण त्यांना उखाणा घ्यायला लावूया. तर या आहेत दीपालीताई. दीपालीताई रेडी आहेत ना उखाण्यासाठी? घ्या मग. जन्मदिला मातेने पालन केले पित्याने गणेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. अरे वा वा वा, छान 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 छान. दीपालीताईंनी छान असा उखाणा घेतलाय. आणि आता आपण ज्योतिताईंकडे जाऊया. हाय, घ्या. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, विजयरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. अरे वा वा वा, छान छान छान. तर फ्रेंड्स, आजचं शर्विलचं बोरस्नानाने माझं हळदी कुंकू खूप छान असं पार पडलं. आणि खूप छान वाटलं. भारतात आल्यानंतर खूप म्हणजे 6 वर्षानंतर हळदी कुंकू केलं. सर्वांसोबत एकत्र वेळ घालवता आला. खूप छान वाटलं. सर्व मैत्रिणी भेटल्या. काही जण नव्हते आल्या, गावाला गेले. एक जण आज रविवारमुळे बाहेर गेले, त्यामुळे नाही येऊ शकले. पण बऱ्यापैकी बरेच जण येऊन गेले. खूप छान वाटलं. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.